तेव्हा मतं आणि भाकीतं करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. घटस्फोटाची कल्पना तुम्ही इथं मानता, इथं अजिबात कोणी घटस्फोट करणार. इथे सत्तेच्या पासून शिवसेना यत्किंचित सुद्धा बाजूला जाणार नाही. हा जो काय जे असेल एकमेकाच्या संबंधीचं प्रेम, आणखीन काय जे व्यक्त करायचं असेल ते अखंडपणाने व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये शब्दाची कमतरता कधी पडणार नाही दोघांच्या इकडे. आणि त्याची म्हणजे शब्दाचं भांडार समृद्ध असलेले अनेक लोक त्याच्याकडे आहेत. आणि त्यामुळं त्या भांडाराचं दर्शन सातत्यानं ते आपल्या सगळ्यांना देत राहतील, पण ते एकत्र राहतील. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्ता हे केंद्र. यापूर्वी हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी अस्मिता यांच्या नावाने बोलणारी माणसं अलीकडच्या काळात निजाम, निजामाची औलाद, औरंगजेब, तलाक अशी वेगवेगळे शब्दप्रयोग जे करत आहेत, याच्यातून मनोरंजन होत नाही, तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये या सरकारच्या बद्दलची तिरस्काराची भावना निर्माण होते. तुम्हाला आसरानीसारख्या शेलक्या शब्दात बोललेत. 50 वर्षात शिवसेनेविरुद्ध अशी घाणेरडी टीका महाराष्ट्राच्या कुठल्याही वृत्तपत्राच्या प्रतिनिधीही केली नाही, नेत्यांनीही केली नाही. ती हिंमत भाजप दाखवते. त्यांच्याबद्दल बोला ना, काय बोलायचं ते. कशाला आमच्या अंगावर येतं? मग हिंमत असेल तर बाहेर पडा. हिंमत असेल तर आसरानी होण्यापेक्षा ठाकूर व्हा आणि गब्बर सिंगला मारा डायलॉग की आत नाही फांसी का फंदा है, मारा डायलॉग.